आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। सांगली जिल्ह्यात तसेच वाळवा व शिराळा तालुक्यात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली। गणेश मूर्ती आणताना भक्तांमध्ये उत्साह दिसून आला। सर्वत्र एक नवचैतन्य निर्माण झाले होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत गणपती मूर्ती आणताना भक्त दिसत होते। फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक व ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले। सकाळी घरगुती मूर्ती आणण्यात आल्या, तर दुपारनंतर विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती आणण्यात आल्या। यंदा शनिवारच्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे भक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून आला। सकाळी दुचाकी, कार, टेम्पो आदी वाहनांतून भाविक गणेश मूर्ती आणत होते। मूर्तिकारांनी यंदा विविध आकर्षक अशा गणेश मूर्ती केल्या होत्या। यंदा अयोध्या ट्रेंडला जास्त मागणी दिसून आली। प्रभू रामचंद्रांच्या रूपातील गणेश मूर्ती खास आकर्षण ठरली। काही जण चालत डोक्यावरून गणपती बाप्पाला आणत होते। घरगुती मूर्तीसाठी भक्तांनी आपापल्या घरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे। घरगुती गणेश मूर्ती घरासमोर आणल्यानंतर महिला आरती करून गणेशाचे घरामध्ये स्वागत करतानाचे चित्र पाहावयास मिळाले। विधिवत पूजा अर्चा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। वाळवा, शिराळा तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत। या मंडळांच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी आकर्षक असे मंडप उभारण्यात आले आहेत। या मंडप सजावटीचे कामकाज जोमाने सुरू होते। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मंडप सजावट करण्यात आली। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ट्रॅक्टर, टेम्पोंमधून गणेश मूर्ती आणल्या। या ट्रॅक्टर टेम्पोंची हार फुलांनी सजावट केली होती। पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन काही गावांमध्ये टाळ मृदुंगांच्या गजरात, तर बहुतांश ठिकाणी ढोल, ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत भक्तांनी भगव्या टोप्या परिधान केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचीही विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली। गणरायाच्या आगमनाच्या दरम्यान पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे श्री गणेशाचे आगमन उत्साही वातावरणात झाले। यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर भक्तांनी यंदा गणरायाचे आभार व्यक्त केले। ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून येत्या 10 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे। त्यामुळे गणेशोत्सवाचा सण एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।